त्याबद्दल खरंच खेद वाटतो आणि अतिशय महत्त्वाची बाब अशी तुम्ही सांगितलेली आहे की स्वच्छता ही सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आहे, आरोग्याच्या दृष्टीने म्हणा आणि सर्वच दृष्टीने. तर मी आमच्या सर्व संस्थेच्या आणि सगळ्यांच्या वतीने अशी सदिच्छा व्यक्त करतो की तुमचे सर्व उपक्रम आणि योजना आहेत ते लवकरात लवकर शासनाने मंजूर करावेत. आणि मी आज या ठिकाणी जमलेल्या सर्व मान्यवर उपस्थितांचे पुन्हा त्यामुळे तुम्हाला जसा फोन केला तसं तरी आम्हाला पण फोन केला. दादा मला काय माहिती मी इथं मला वारीचं मॅनेजमेंट होतं ना दादा ऐकलं खरंच दिल्लीची वारी पंढरपूरची वारी आमची खात्रीलाही माहिती आहे की तुम्हाला दिल्लीच्या वारीला बोलून सांगितलं असतं तुम्ही एका मिनिटात नाही उलट आनंदाने सांगितलं मला पण चर्चा आहे. तुम्ही जसं म्हटलं की चर्चा सुरू आहे. ओके ठीक काय झालं मला आज दिवसभर उत्तम प्रकारचा वर्कशॉप किंवा कार्यशाळा एक सेमिनार पंढरपूर आणि इतर ठिकाणी त्या वारीच्या परंपरेच्या कार्यकालामध्ये आणि इतर वेगळी त्याचं नियोजन त्याचं प्रशासन शिस्त त्याच्याकरता अनुषंगाने असलेल्या आरोग्याच्या निवासाच्या राहण्याच्या निवासाच्या त्यानंतर जलनिस्तारणाच्या त्यानंतर त्यांच्या दैनंदिन वाटचालीमध्ये त्या ठिकाणी रस्ता त्या रस्त्यातून चांगल्या रस्त्यातून आता या संपूर्ण वारीच्या मार्गावर उक्षळपण करून शासनाने सांगितलेलं आहे. पालखीचा मुक्काम ज्या ठिकाणी आहे त्या मुक्कामाच्या गावांच्यामध्ये काय काय करावं हे सगळ्या शासनाच्या आणि त्या त्या जिल्हा स्तरावर ज्या योजना आहेत त्याची अतिशय संगोपन चर्चा विविध क्षेत्रातल्या आणि वारकरी संप्रदायातल्या दिग्गजांच्या म्हणून या ठिकाणी खरोखरच एक उत्तम अशी कार्यशाळा. मला तर मी पूर्ण वेळ नव्हतो, मला कधी पूर्ण वेळ असतो तर अधिक बरं झालं असतं, पण जो काही होतो त्या त्या वेळेमध्ये एक उत्तम असं सूचनापूर्वक आणि नवीन पिढीला मला सगळ्यात आनंद काय झाला की या महाविद्यालयात आश्रम त्या विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारीतलं अध्यात्मातून शिस्त, भक्ती, ज्ञानभक्ती आणि एक फार मोठं त्याला एक ज्ञानाचं विशाल दालन आज त्यांना या ठिकाणी उपलब्ध झालं. आणि केवळ नैमित्तिक आणि नित्य मॅनेजमेंट म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे, पण खरं मॅनेजमेंट या वारीतून म्हणजे आजच्या समाजाला आवश्यक असलेलं दैनंदिन जीवनातलं आणि व्यावसायिक आणि उद्योगातलं मॅनेजमेंट याचा संयुक्त एक अभ्यास, उत्तम चिंतन ज्याला म्हणता येईल. मी चिंतन हा मुद्दाम शब्द वापरतो. ते चिंतन या ठिकाणी आजच्या या कार्यशाळेत झालं असं मला वाटतं. म्हणून या संस्थेला मी धन्यवाद आणि विशेषतः या सगळ्या विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो की ते सकाळपासून आज या ठिकाणी बसले मनापासून ऐकत. आम्हाला सुरुवात केली कार्यक्रमाला तेव्हा आम्हालाही कल्पना नव्हती, पण खूप छान झाला कार्यक्रम आणि सगळ्यांना आवडला.